ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काँग्रेसला रामराम केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या। या निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला। पराभवानंतर उर्मिलानं पराभवाचं खापर स्थानिक काँग्रेस नेत्यांवर फोडलं आणि काँग्रेसला रामराम केला होता। एबीपी माझा कट्ट्यावर उर्मिलानं कंगनावर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा केली होती। हे विशेष। बॉलिवूडमधलं मराठमोळं नाव म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर। उर्मिला मातोंडकर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राजकीय आखाड्यात उतरल्या, पण आता त्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणार आहेत। उर्मिला यांचा गेल्या वर्षभरातील काँग्रेस ते शिवसेना प्रवास सर्वांनाच आश्चर्यात टाकणार आहे। लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांनी काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहावर बोट ठेवलं। त्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। शिवसेनेनं त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देऊ केली आहे। हो, त्या शिवसैनिकच आहेत। त्या बहुतेक उद्या करतील असं वाटतंय मला, पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आमची महिला आघाडी मजबूत होईल त्यांच्यामुळे। आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। चला, आम्हाला आनंद याचाच आहे की शेवटी महाविकास आघाडीत आहेत। येत्या 1.25 वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत। या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर सारखा चेहरा शिवसेनेसोबत असणं महत्वाचं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीलाही बळ मिळेल। पण सेक्युलर राष्ट्रसेवा दलाच्या विचारात वाढलेल्या उर्मिला यांचा हिंदुत्ववादी शिवसेनेसोबतचा प्रवास कसा राहील हे पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।